आपणा सर्वांचं मी आज भगवद्गीतेच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 198व्या भागामध्ये अतिशय आनंदपूर्वक, मनपूर्वक आणि हृदयाने स्वागत करतो. आपण अध्याय 16वा हे दैव आसुर संपत्ती भागयोग हा योग आपण बघतो आहे. आणि हा अतिशय छान असा अध्याय आहे. असा अध्याय आहे की या अध्यायामध्ये सांगितलेले दैवी गुण आत्मसात करणे आणि आसुर घेऊन आपल्यामध्ये असेल तर ते सोडून द्या. आणि नेहमी नेहमी आपण गीता ऐकली, वाचली आणि त्यातला हा अध्याय आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटतं आपलं जीवन जे आहे ते सार्थकी लागून जाईल असा हा अध्याय. त्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने काही दैवी गुणांचं वर्णन केलं. त्यातला पहिला जो अभय नावाचा जो दैवी गुण आहे तो आपण मागच्या वेळेस पाहिला. हे द्वैत आपण नाही ठेवलं कुणाशी वागताना, अद्वैत भाव ठेवला तर अहंकार निघून जातो आणि अहंकार निघून गेला की बाकीच्या सगळ्या गोष्टी संपून जातात आणि मग भीती अशी काही आपल्याला उरत नाही आणि आपण अभय वृत्तीने जीवन जगू शकतो. असा अतिशय सोपा साधा आपल्याला माऊलींनी उपाय सांगितलेला आहे याच्यामध्ये. आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की मनातली भीती कशी जाईल आपल्या. आणि बरेच जण वेगवेगळ्या प्रकारची भीती बाळगून जीवनामध्ये जगत असतात. कोणाला अंधाराची भीती असते, कोणाला कोणाची रागवण्याची भीती असते, कोणाला नोकरी जाण्याची भीती असते, कोणाला पगार वाढण्याची भीती असते, कोणाला मुला मुलीच्या लग्नाची भीती असते. काही ना काही चिंता भीती मनात असते. तर माऊलीने त्याच्यामध्ये एकच सांगितलं की तुम्ही द्वैत भाव ठेवू नका, अद्वैत भाव ठेवा आणि अहंकार शून्य वृत्तीने तुम्ही लोकांशी वागा. कोणाशी वैरच नाही आणि करते पण हे परमेश्वराला देऊन टाका. तर मनामधली सारी भीती ही निघून जाईल आणि अभय वृत्ती आपली आपोआपच होऊन जाईल. तर माऊली काय म्हणतात की अभय सर्व ज्ञानाचा अभिप्राय किंवा निष्कर्ष आहे. ज्याला अभय प्राप्त झाले त्याला सारे ज्ञान आपोआपच मिळणार आहे आणि हा अध्यात्माचा सार आहे, निष्कर्ष असं ते सांगतात. अशा रीतीने तो गुण त्यांनी सांगितल्यानंतर ते पुढच्या गुणाकडे वळतात. पुढचा गुण काय? अंतःकरण शुद्धी किंवा ज्याला सत्व शुद्धी म्हणतात. याचं सत्व शुद्ध आहे, याचं अंतःकरण शुद्ध आहे. याच्यात माऊलींना काय अभिप्रेत आहे? अंतःकरण शुद्धी हा जो दुसरा दैवी गुण याच्यामध्ये काय त्यांना अपेक्षित ते आपण येथे म्हणतात. आता सत्वशुद्धी जिला म्हणतात की अशा लक्षणांनी जाणं जशी राखुंडी जळत नाही आणि विजत नाही तसंच शुद्ध बुद्धी संकल्प विकल्पापासून अलिप्त असते. आपल्या मनामध्ये सतत काहीतरी संकल्प चालू असतात. मी लंडनचा प्रवास करेन, मी सारा युरोप बघेन, मी माझ्या मुलीचं लग्न अतिशय थाटामाटात जोरात लावून देईन, माझा मुलगा इतका मोठ्या पगारावर असेल, मी आता बंगला बांधेन. काही ना काहीतरी संकल्प जीवनामध्ये सतत चालू असतात. किंवा एखाद्याचा राग येतो, मी याच्याशी आयुष्यभर बोलणार नाही असाही संकल्प असतो लोकांचा. काही विकल्प पण असतात लोकांचे की असा एक विकल्प करतात म्हणजे संकल्पाच्या विरुद्ध विकल्प. तर वेगवेगळ्या प्रकारचे ते विकल्प करीत असतात लोक. आणि संकल्प आणि विकल्प रहित जी बुद्धी असते, कुठलाही संकल्प नाही आणि कुठलाही विकल्प नाही, तिला सत्व बुद्धी म्हणतात. म्हणजे सात्विक बुद्धी ज्याला म्हणतो आपण, किंवा शुद्ध अंतःकरण जसं आहे तसं. कुठलाही संकल्प नाही, काहीच नाही, काहीच नाही असं जे अंतःकरण असतं ना ते परमेश्वराच्या लवकर जवळ जातं. परमेश्वराच्या प्राप्ती करता असं अंतःकरण फार शुद्ध आणि चांगलं असं मी तुम्हाला सांगेन. मग ते कसं ओळखायचं? तर माऊली काय म्हणतात की राख जी असते राख, तर राखेला तुम्ही जाळू शकता का? मुळात काहीतरी जाळल्यानंतर राख तयार होते की नाही, बरोबर आहे की नाही? तर राख परत जाळता येईल का? नाही जाळता येईल. तसं कुठलाच संकल्पन विकल्प ज्या मनामध्ये नाहीये त्या मनामध्ये आपोआपच अंतःकरण शुद्ध झालेलं असतं. यात कुठलाच विकल्प नाही आणि संकल्प नाही. हे साधारणपणे तुम्हाला एक साधं व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आपण कोणाच्या तरी घरी गेलो अशी कल्पना करा. जेवढं आपण मोठ्या शहरात जातो तेवढे तिथे शिष्टाचार कमी होत जातात आणि जेवढं खेड्यामध्ये जातो आपण तिथे आपलं तेवढं आगत स्वागत प्रेमळपणा बघायला मिळतो. तर
आपण एखाद्या शहरामध्ये एखाद्या माणसाच्या घरी गेलो, नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल, आपण उन्हाचं दमून भावून गेलो, मन म्हणतं आता हे आपल्याला सरबत तरी पाजतील बरं, नाही तर चहा तरी विचारतील आपण. मग संकल्प आला की नाही मनावर, किंवा विकल्प आला, काहीतरी आलं मनावर, हे मला काहीतरी तरी बसा म्हणतील, आमचं स्वागत करतील, थोडा उशीर झाला तर सहज विचारतील तरी जेवून जाता का, असं काहीतरी आहे. आता असं करून गेलं म्हणजे मनामध्ये ते राहणारच तुमच्या. अरे चहा तर काय अजून विचारलं नाही, पाणी पण विचारलेलं नाही, आणि पाणी विचारलं तर चहा विचारतील का, काय असं काहीतरी मनामध्ये तुमच्या राहील असते. संकल्प आला. आता एक जण असा जातो घरी, त्यांच्या घरी मला जायचंय, एवढी पत्रिका द्यायची आणि निघून यायचंय, त्यांना आमंत्रण द्यायचं आणि निघून यायचं, बस बाकी माझं काही काम नाही, आग्रह नाही. त्याच्या मनात हा संकल्पच नाही की यांनी चहा पाजावा का, साखर द्यावी हातात का, हळदी कुंकू लावावं, की घरात एखादी ठेवलेली साडी असेल नवी ती मला आत्ताच आहेराची द्यावी, काही मनामध्ये काही नाही त्यांच्या. मग त्याला कसलं काय होणार, त्याचं मन सात्विक आहे, शुद्ध आहे, अंतःकरण कसं शुद्ध आहे, मी सरळ प्रेमाने बोलवायला गेलो लागलो. तर असं संकल्प विकल्प रहित ज्याचं अंतःकरण असतं त्याला म्हणायचं सत्वशुद्धी. त्याच्या मनात अतिशय साधा आणि माऊली असं सोप्या गोष्टीतून ते उदाहरणं देतात आपल्याला. पुढे ते म्हणतात, अथवा चंद्र जसा शुद्ध पक्षातील प्रतिपदेला कलेची वाढ आहे. चंद्र जर पाहिला की अमावस्या गेली ना, आता शुद्ध प्रतिपद आहे, पहिला दिवस आहे पुढच्या पंधरवड्यात, त्यावेळी तो कुठलीच वाढ त्याची दिसत नाही, शांत असतो तो अगदी, काही वाढ नाही, काही नाही, काय. तसा हा ज्याच्या मनात संकल्प विकल्प ना, त्याच्या मनात काही येत नाही, कोणाबद्दलच काही येत नाही. तो आपलं दैनंदिन रुटीन काम करतो. परमेश्वरा तू काम केलेलं आहे, करून तू घेतोय, तुला अर्पण केलेलं आहे, फळाची पण काही अपेक्षा ठेवत नाही. मी काम केलंय, माझं काम संपलंय, तू तुझं पाहून घे बाबा, फळ द्यायचं दे, देऊ नको, करते पण मी मला घेत नाही, काहीच मी घेत नाही. तसं तो त्या पहिल्या प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे असतो, काही वाढणं नाही, काही नाही, काही. नंतर दुसऱ्या दिवसापासून तो चंद्र वाढायला लागतो. किंवा माऊली काय म्हणतो, परंतु वद्ध प्रतिपदेपासून अमावस्येच्या दिवशी कलेचा ऱ्हास मात्र मागे टाक, किंवा पौर्णिमा संपलेली आणि आता शुक्ल पक्ष चालू झालेला आहे, त्यावेळेस पण तो काहीच कमी झालेला नसतो. पहिल्या दिवशी पौर्णिमेनंतरच्या तो पूर्णच दिसत असतो आपल्याला. तसं त्याच्या मनात काही नसतं चंद्राच्या, कमी होणं पण नाही आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी वाढणं पण नाही. तसं जे त्याचं असतं तसं या संकल्प विकल्प रहित माणसाचं असतं, मनामध्ये त्याच्या काही नसतं. पण या दोन तिथीच्या संधीमध्ये चंद्र जसा असतो तसं आपलं मन असलं पाहिजे, असं माऊली सांगतात. एकीकडे राखेचं उदाहरण देतात, दुसरीकडे चंद्राचं उदाहरण देतात आपल्याला. आता चंद्र त्यावेळी पण होता, 700 वर्षापूर्वी, आजही. माऊली किती हुशार आहे बघा तुम्ही. उदाहरण देताना कसं उदाहरण शोधलंय त्यांनी, परफेक्ट उदाहरण शोधलंय. एआय बीआय येणार आहे की नाही काही माहिती नाही, व्हॉट्सअप येणार आहे की नाही काही माहिती, पण उदाहरण चपकल आहे, त्यावेळेस लागू आहे, आजही लागू आहे. पुढे ते काय म्हणतात, किंवा पावसाळ्यानंतर आणि उन्हाळ्यापूर्वीचे म्हणजे दोन ऋतूमधील गंगेचे स्वरूप जसे अबाधित असते. आता ते काय म्हणतात की गंगा नदी वाहत्या, की पावसाळ्यात ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी ती फार उथळ झालेली असते, लाटा आलेल्या असतात. जोरात पाऊस आल्यानंतर काय होतं की तिच्यामध्ये लाटा असतात, कोणी उतरायचं धाडस करत नाही. किंवा जेवढी उन्हाळा असतो तर तिचं पाणी आटायला लागतं आणि कमी होईल, पण दोघांच्या मधला जो काळ असतो हिवाळ्याचा, तेव्हा ती संतपणे वाहत, काही संकल्प विकल्प नसतो, आटण्याचाही संकल्प नाही, किंवा भरपूर लोंढ्याच्या लोंढ्याहून गढूळ पाणी आणण्याचा पण संकल्प, शांत. तसं तुमचं मन आहे का, संकल्प विकल्प रहित, तर ते सत्वशुद्धी त्याला म्हणायचं, का अंतःकरण त्या माणसाचं शुद्ध आहे असं म्हणायचं. अशी माणसं आश्रमामध्ये लक्षात येतात, की अतिशय शुद्ध अंतःकरणाने गुरूंकडे येतात. गुरु तुम्ही आलोय, तुमच्याजवळ बसतोय आता आणि मी ध्यान लावतोय, बस बाकी काही नाही, तुम्ही मला काय सांगितलं की नमस्कार करा आणि ध्यान लाव, बस मी बसलोय. हे दिसेल का, ते दिसेल का, अमुक होईल का, तमुक होईल का, किंवा ती चिंता सोडवर का, मी बसलोय फक्त ध्यानात, बाकी मला काही माहिती, तुम्ही पाहून घ्या. अतिशय शुद्ध अंतःकरण, मी बसलोय फक्त, मला बाकी काही माहिती नाही. असा हा एक त्याच्यामधला भाग असतो. म्हणजे त्या गंगेसारखं, हिवाळ्यातल्या गंगेसारखं या माणसाच्या मनाचं स्वरूप असतं. किंवा पावसाळ्यानंतरची आणि ग्रीष्म ऋतूने आपल्या शोषणाचा प्रभाव जिच्या चालवला नाही, तो उन्हाळ्यात तो जो शोषतो नदीला सूर्य, ते सगळे दिवस सोडून हिवाळ्यातल्या दिवसामध्ये ती जशी असते तसं या माणसाचं मन असतं, कुठलाही संकल्प विकल्प नाही. याला काय म्हणायचं,
ही सत्व बुद्धी आहे किंवा सात्विक बुद्धीचा आहे असं. पुढे ते काय म्हणतात, त्याचप्रमाणे प्रापंचिक भोगाची इच्छा आणि प्रपंच सत्याविषयी भ्रम या दोघांची ओढ टाकून रजोगुण तमोगुण रूपी कावडीचे ओझे टाकून सवर्ण श्रमविहित धर्माची आवड भोगीत असं जे बुद्धीचे शुद्ध स्वरूप असते त्याला सत्वशुद्धी म्हणतात. तर अजून एक त्यांनी उदाहरण ते काय म्हणतात की प्रपंचामध्ये निरनिराळे भोग असतात. आपल्या प्रपंचामध्ये आपण बघतो खाण्याचे भोग असतात, चांगले कपडे घेण्याचे भोग असतात, लग्न समारंभाला दागिने घेण्याचे भोग मनामध्ये असतात आणि अनेक प्रकारचे भोग जीवनामध्ये आपल्या येत असतात. त्या सगळ्या भोगांकडे जो तटस्थपणे पाहतो, मिळाला तर ठीक, नाही मिळाला तरी ठीक, अशी ज्याची बुद्धी असते ती, किंवा प्रपंचाचे जे प्रपंचामध्ये सत्य असत्य गोष्टी त्याच्याबद्दलचा भ्रम त्याच्या मनामध्ये काही नसतो. असं झालं म्हणजे असं होईल, तसं झालं म्हणजे तसं होईल, मी एवढे उपवास केले म्हणजे देव देईलच मला, किंवा मी इतके कडक उपवास केले मंगळवारचे सोमवारचे शुक्रवारचे म्हणजे मला असंच होईल, शुक्रवारचे एवढे लक्ष्मीचे व्रत केले एवढ्यांना लक्ष्मीच्या पोथी वाटल्या म्हणजे मला लक्ष्मी, काही नाही. तो जे काय ते कुठलेही भ्रम नाही माझ्या मनात, अतिशय शुद्ध अंतःकरणाने मी देवाची पूजा अर्चा करतोय आणि भोग आले तर ठीक, नाही आले तरी ठीक, जसा ठेवेल तसा. म्हणजे प्रपंचाबद्दल कुठलेही भ्रम नाही आणि कुठलेही भोग भोगण्याबद्दल आसक्ती पण नाही आणि भोगाचे हव्यास पण नाही. प्रयत्न करणार पण सोडून देणार नंतर, परमेश्वरा तुझी जी इच्छा ती माझी इच्छा. आणि मग रजोगुण तमोगुण पण त्यांनी टाकून दिलेल्या, कुठलाही रजोगुण नाही त्याच्या मनामध्ये. मी दानधर्म केला म्हणजे मला एवढं द्या, सेवा केली म्हणजे मला एवढं द्या, असं काही त्याच्यामध्ये रजोगुण नसतो. तमोगुण पण नसतो की याला त्रास द्या त्याला त्रास द्या, हा तमोगुण पण नसतो. म्हणजे रजोगुण नाही तमोगुण नाही, प्रपंचाबद्दल आसक्ती नाही, असा जो भाव असतो, अशी जी बुद्धी असते माणसे त्याला सत्व बुद्धी म्हणतात किंवा त्याचं अंतःकरण शुद्ध असं म्हणतात. तसा अंतःकरण शुद्धीचा हा जो गुण आहे तो आपण आपल्यामध्ये आणला पाहिजे असं माऊली. म्हणजे पहिला गुण कोणता पाहिला आपण, की अभय वृत्ती आपली झाली पाहिजे. दुसरा गुण काय पाहिला, की अंतःकरण आपलं शुद्ध असलं पाहिजे, हा दुसरा गुण आपण पाहिला. पुढे ते म्हणतात आपल्या इंद्रियांनी अनुकूल अथवा प्रतिकूल असे पदार्थ दाखवले तरी जो आपल्या मनात त्याबद्दल काही झाले तरी कसलेच कुतूहल उत्पन्न होऊ देत नाही. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण प्रवासाला निघालो आणि बसमध्ये आपण बसलोय आणि नको असलेला माणूस, अतिशय गलिच्छ राहणारा माणूस, कपडेकडे अस्ताव्यस्त, खूप त्याचे कपडे खराब आहे ना, आपण चाललोय लग्नाला बसमध्ये बसून आपल्या शेजारी येऊन बसलाय बाई किंवा माणूस. आता ही लग्नाला घातलेला शालू खराब करतो की काय, असं मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. दुसरी परिस्थिती काय आहे, की आपल्यासारखीच आपल्या स्टेटसला मॅच होणारी छान गप्पा मारणारी कोणीतरी महिला आपल्या शेजारी येऊन बसली किंवा त्या लग्नालाच जाणारी येऊन बसलेली. आपण मुलीकडची आहोत आणि ती मुलीकडचीच आहे, किंवा मुलाकडची माहिती पाहिजे आपल्याला आणि ती मुलाकडचीच येऊन बसली शेजारी, आयतीच माहिती मिळणार आहे, सोसायटीवर सांगायला मोकळे आपण, विनोदाचा भाग म्हणून सांगतो मी तुम्हाला. मग त्यावेळी तुम्हाला आनंद होईल आणि नको तो माणूस किंवा नको ती बाई दुःख होईल. ते इथे माऊली काय म्हणते, इंद्रियांनी काही आणलं, मनाला अनुकूल असो किंवा अनुकूल, तो त्याचा काही रागलोक ठेवत नाही, जसं असेल तसं. माहिती नाही ना बसमध्ये शेजारी कोण बस, आपल्याला माहिती असतं का, कधीच माहिती नसतं, पण जाऊन बसतो कोणी काहीच माहिती नाही. प्रारब्ध असतं ते, तेवढा 2-4 तासापुरता प्रवासापुरता एक छोटस प्रारब्ध असतात. जसं असेल तसं मला काही हरकत नाही. आता वॉमिटिंग करणाराच माणूस येऊन शेजारी बसला, तो सारखा म्हणतो तुम्ही खिडकीजवळ बसला, थांबा जरा बाजूला व्हा, चालेल का, आपल्याला नाही चालणार. म्हणजे माणूस त्याच्याबद्दल एखादा मदत करेल एखादा सेवा करेल तो भाग वेगळा आहे, पण अनुकूल येऊ द्या का प्रतिकूल येऊ द्या तरी याचं मन शांत असतं. तो ठीक आहे, जे आलंय ते आलंय असा तो असतो. अशी जी अवस्था आहे ती सत्वबुद्धी झाली किंवा सात्विक अंतःकरण झालं असं माऊली इथे म्हणतात. त्याच्यामध्ये पुढे घेऊया आपण. पुढे ते काय म्हणतात, प्रिय पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचे दुःख होते त्या दुःखाने ती कोणत्याच फायद्या तोट्याकडे लक्ष देत नाही, तिची वृत्ती पतीकडे लागलेली असते. तर दुसरं अजून एक उदाहरण देतात. तरुण जोडपं आहे आणि नवरा मार्केटिंगच्या टूर निमित्ताने किंवा युद्धावरती गेलेला आहे आणि तिचं लक्ष सतत दरवाजाकडे लागलेलं आहे, कॉलनीच्या रस्त्याकडे लागलेलं आहे की पती कधी येईल माझा. तिला बाकी काही सुचत नाही, घरात गोडधोड बनवलंय का नाही बनवलंय,
हिचं लक्ष सगळं पतीकडे आपलं, की हा आला हे माझं, असं जे अंतःकरण झालेलं असतं की परमेश्वराच्या प्राप्ती करता दुसरं मला काही नको आहे, मला तुझी प्राप्ती राहील, हे देखील अंतःकरण शुद्ध आहे, असं माऊली पती आणि पत्नी मधल्या उदाहरणाचं एक आपल्याला पतिव्रतेचं उदाहरण इथे देत आहेत. थांबूया का सोनियाजी थोडं? हा, थांबूया, काय परत 8 मिनिटांनी जॉईन होऊया आपण. तर माऊली असं पतिव्रतेचं उदाहरण आपल्याला देतात. तर पुढे ते काय सांगतात ते बघूया. त्यानंतर आत्मस्वरूपाची गोडी लागल्यामुळे ज्याची बुद्धी अद्वैत पावली ती तर सत्वशुद्धी, असे केसी राक्षसाला मानणार श्रीकृष्ण म्हणून. ते माऊली सांगतात की श्रीकृष्ण जो आहे त्यांनी केसी राक्षसाला त्याच्या बालपणी मारलं होतं, ती कथा तुम्हाला माहित आहे की कंसाने कृष्ण लहान असताना गोकुळामध्ये असताना कंसाने त्याला मारण्याकरता घोड्याचं रूप घेतलेला केसी राक्षस पाठवला होता. त्या केसी राक्षसाचा वध श्रीकृष्णाने लहानपणी केला. तर श्रीकृष्ण असं म्हणतात याला आत्मस्वरूपाची गोडी लागते, म्हणजे का आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी, आत्मज्ञान प्राप्ती व्हावी, असा जो माणूस आहे त्याच्या बाबतीमध्ये काय होतं की त्याची बुद्धी आपोआप अद्वैत होते. अद्वैत होते म्हणजे काय, द्वैत राहत नाही मनामध्ये. सारे देवदेवता एक आहे, सारे दिसणारे प्राणी मात्र एक आहे, सारे मनुष्य प्राणी एक आहे, तो कोणामध्ये भेदभाव असा करत नाही. अशी ती अद्वैत बुद्धी झाली की त्या अद्वैत बुद्धीलाच सत्वबुद्धी असे म्हणतात. साधा अगदी अद्वैत बुद्धी आल्यामुळे काय होतं, अहंकार, स्वार्थ, हे जे बाकीचे जे दुर्गुण असतात ते निघून जातात माणसाहून आणि सत्वगुण यायला लागतात आपोआपच. ते मूळ आहे खरं सांगायचं म्हणजे. द्वैत भाव ठेवला नाही रे नाही ठेवला आपण. अगदी साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण घेतलं की जेठानी बद्दल किंवा देराणी बद्दल आपण द्वैत भाव नाही ठेवला की जीवन सुखी व्हायला लागतं. तू आणि मी एक आहे असं जेव्हा मनामध्ये येतं, मग तू अर्धा स्वयंपाक केला काय मी केला काय, तुला बाहेर जायचंय कुठे तर मी सांभाळून घेते, मला बाहेर जायचं त्यावेळी तू सांभाळून घे. मग वाद होणार आहेत का, तर वाद होणार नाहीये. द्वैत भाव गेला रे गेला, अद्वैत भाव आला रे आला, ही बुद्धी सात्विक व्हायला लागते, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. पुढे ते म्हणतात आता आत्मलाभ करून घेताना ज्ञानयोग कर्मयोग यापैकी कोणताही जो आटोक्यात असेल त्याचीच तो आसक्ती धरतो. आता हे जे दोन गुण ज्यावेळी सांगितले श्रीकृष्णाने, त्यांनी जो पहिला गुण आपल्याला सांगितला की अभय आणि दुसरा गुण सांगितला अंतःकरण शुद्धी किंवा सत्वबुद्धी, तर तिसरा गुण जो आहे ते सांगतात की ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तनिष्ठता. ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तनिष्ठता म्हणजे याचा अर्थ काय आहे की परमेश्वराजवळ जाण्याचे 4 मार्ग गीतेमध्ये सांगितले. पहिला मार्ग ज्ञानयोग आहे, दुसरा मार्ग सांगितलाय कर्मयोग, तिसरा मार्ग सांगितलाय भक्तियोग आणि चौथा सांगितलाय ध्यानयोग. असे 4 मार्ग सांगितले. तर कुठला पण मार्ग तुम्ही स्वीकारा, त्याबद्दल भगवान कृष्णांचं काही म्हणणं नाही. जो कोणी स्वीकाराल किंवा 4ही मार्ग मिक्स स्वरूपात स्वीकारले किंवा 3 स्वीकारले, काही जरी केलं तरी जो काही मार्ग स्वीकार त्याच्याबद्दल तुम्ही काय ठेवा, तनिष्ठता ठेवा. तनिष्ठता म्हणजे काय की समर्पण भाव. त्याचा अर्थ काय, समर्पण भाव. तर तनिष्का शब्द हा स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याचा खरा अर्थ काय की समर्पण भाव. तर जो कुठला मार्ग तुम्ही स्वीकाराल आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, त्याच्याबद्दल तुम्ही समर्पण भाव ठेवा की नाही, मी या भावाला, म्हणजे जसं एखाद्याने कर्मयोग ठरवला किंवा एखाद्याने भक्तियोग, नाही मी भक्ती योगामध्ये मला वाहून घेईन, मी नामस्मरण आणि ध्यान करतो आहे, म्हणजे भक्तियोग करतोय आणि ध्यान योग करतोय, तर मी वाहून गेल्या आणि याच्या बाबतीमध्ये मी कसं राहील, माझा समर्पित भाव राहील, मी वेळ देईन, अतिशय समर्पित भावाने मी ध्यान करेन किंवा नामस्मरण घेईन. तर ती जी तनिष्ठता आहे हे असणं हा एक गुण आहे, असं ते हा एक दैवी गुण आहे असं श्रीकृष्ण सांगतात. मग ते त्याच्याबद्दल काय बोलतात माऊली बोलताना, माऊली म्हणतात आता आत्मलाभ करून घेताना ज्ञान योग कर्म यापैकी कोणताही जो आटोक्यात असेल त्याचीच जो आसक्ती धर, ते प्रत्येकाला त्याचं दैनंदिन कामकाज जे आहे
कोणी गृहिणी आहे, कोणी ऑफिसमध्ये जात आहे, कोणी एखादा उद्योजक आहे, कोणी व्यावसायिक आहे. जे काही तुमचा व्यवसाय असेल तो त्याला अनुसरून तुम्हाला मिळणारा वेळ अनुसरून कुठलाही एक मार्ग स्वीकारा तुम्ही आत्मलाभ करून घेण्याचा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, पण त्याच्या बाबतीमध्ये समर्पण भाव ठेवा असं त्यांना सांगायचं आहे. त्याचीच तो आसक्ती धरतो. आसक्ती कसली? समर्पण भावाची आसक्ती ठेवतो की नाही मला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची, त्याच्याकरता जे जे लागेल ते मी करेल. म्हणजे काय करेल? तर नियमित मी नामस्मरण करेल, नियमित मी ध्यान करेल, नियमित मी सेवेचा अनुसरण करेल, नियमित मला जे काय उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून थोडंफार मी दानधर्म करेल. असे जे जे काही गोष्टी आहेत त्या मी आत्मलाभ करून घेण्याकरता मी करेन, असा तो त्याच्याबद्दल समर्पण भाव ठेवतो. तो एक गुण आहे. पुढे ते म्हणतात, या साधनांच्या ठिकाणी सर्व चित्तवृत्तीचा त्याग करणे असते की जी तशी निष्काम पुरुषाने यज्ञातील अग्नीत पूर्णाहुती दिलेली आहे. ते करताना काय ठेवायला पाहिजे ते म्हणतात की जसं पातंजलींनी त्यांच्या पातंजलींच्या योगसूत्रात सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की निष्काम बुद्धी ठेवा. काय सगळे चित्तवृत्ती तुमच्या आवरून घ्या. ते बाहेर भटकणारं जे मन ते आवरून घ्या आणि निष्काम बुद्धीने करा. आणि कसं की कर्म जे आहे ते परमेश्वराला अर्पण करून टाकत निष्काम भाव ठेव. पण तू करून घेतो हा भाव ठेवून, सगळं समर्पित भाव ठेवून तुम्ही हा योग मार्ग जो तुम्हाला चारपैकी जो आवडेल किंवा जे 2 आवडतील ते तुम्ही घ्या आणि ते नियमितपणे करा समर्पित भाव ठेवून. हा एक गुण परमेश्वराने इथे आपल्याला सांगितलं. असे किती गुण ऐकायचे आपल्याला? 27 गुण ऐकायचे. आलं लक्षात? आता आपण याला आपण आता चौथ्या गुणामध्ये आता आपण चौथा गुण बघतोय सध्या. तर तो कसा असला पाहिजे? माऊली पुढे म्हणतात की जसं आपण घरी यज्ञ करतो, यज्ञामध्ये शेवटी पूर्णाहुती दिली जाते. म्हणजे अर्धा नारळ घेतात, त्याच्यामध्ये सगळा ते आहुती द्यायच्या ज्या गोष्टी असतात त्या भरतात, तूप वगैरे टाकतात आणि शेवटचा जो पूर्णविधाचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून आहुती दिली जाते. ती आहुती कशी दिली जाते? जो यज्ञ करणारा आहे तो अतिशय निष्काम भावनेने ती आहुती देतो. आता यज्ञाची सांगता झालेली आहे असं म्हणून तो जो निष्काम भाव ठेवून तुम्ही हे सारा योगाचा मार्ग योगाचं अनुसरण करा असं इथे माऊली आपल्याला उदाहरण देत आहेत. पुढे ते म्हणतात, कुलवान माणसाने आपली कन्या चांगल्या कुळात दिली हा दृष्टांत राहू द्या, ज्याप्रमाणे लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली. आपणा सर्वस्व विकून घेऊन जे ज्ञानयोग कर्मयोग आपले एकाचे वतनदार होणे याला श्रीकृष्ण तिसरा ज्ञानगुण म्हणतात. ते काय म्हणतात की जसं एखादा कुलवान माणूस आहे तो आपली कन्या चांगल्याच घरात देईल, चांगलं घर बघेल तिथे देईल. किंवा लक्ष्मी जशी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली, ती चंचल ती मी विष्णूंच्या जवळ आहे, मी विष्णूंच्याच जवळ राहणार अशी ती लक्ष्मी जी म्हणते, तसा जो तिचा भाव आहे तसा भाव तुम्ही हा कुठला तरी एक योग मार्ग भगवंताच्या प्राप्तीचा करताना तो स्वीकारा आणि तो मार्ग तुम्ही त्या मार्गाचे वतनदार व्हा, म्हणजे त्याला सोडू नका असं ते त्यांना सांगतात. आणि खरी गोष्ट हीच आहे की ज्ञानप्राप्ती ही त्याच वेळी होते ज्यावेळी आपण स्वीकारलेल्या मार्गावरती दृढपणे चालतो. आणि दृढपणे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण चालत राहिलो तर ज्ञानप्राप्ती होणं काही अवघड नसतं. खरं बहुतेकांना काय असतं, आत्मप्राप्तीची घाई झालेली असते, पण त्यांना हे लक्षात येत नाही गुरु होण्यापेक्षा एक चांगला शिष्य होणं जास्त गरजेचं असतं. जसं मनुष्याचं लहान मूल असतं ते पुढे होऊन मनुष्यच होत असतो, तो वाघाचं लहान बछड पुढे वाघच होत असतं. हे जितकं सत्य आहे तसं एका गुरुचा शिष्य हा कालांतराने योगाने गुरुच होत असतो. एक जन्म घेईल का 10 जन्म घेईल का 100 जन्म घेईल, हे तो काय तन्मयतेने काम करतो, काय समरस होऊन ते काम करतो, काय समरसेने साधना करतो, कसं जीवन जगतो गुरूंकडून दीक्षा घेतल्या यावर ते सगळं अवलंबून असतं. म्हणजे चांगला शिष्य होणं हे गरजेचं असतं, हे आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. आमचे स्वामीजी असं नेहमी म्हणायचे, खूप हजारो शिष्य असण्यामध्ये काय आहे, एक शिष्य असला आणि तो परिपूर्ण असला तरी पुरेस आहे. आत्मज्ञान त्याला दिलं तर तो पुढे पसरवलंच की ते आत्मज्ञान. हजारो शिष्यांची काय गरज आहे? आलं लक्षात? असं त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं. तर ते आपण त्याच्यातला अर्थ काय घेण्यासारखा की आपण गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर ठामपणे चाललं पाहिजे. काही मनातल्या शंका कुशंका ठेवून शंका आल्या तर सरळ गुरूंना विचाराव्यात आपण आणि चालत राहावं असं इथे भगवान श्रीकृष्ण आपल्याला
सांगतात. आता याच्या पुढचा जो गुण आहे तो गुण आहे दान. काय गुण आहे पुढचा? दान. दानाबद्दल आता भगवंतांनी काय सांगितलंय ते आपण पाहूया आता. येथून चौथ्या दान गुणाचे वर्णन करतात. आता काया वाचा मन करून आणि यथाशक्ती धनाने पीडित झालेल्यांची जो प्रतारणा करीत नाही त्याची योग्य ती संभावना करतो तेच दान. म्हणजे काय की आपलं मन, शरीर, काया वाचा आणि मन आणि आपली बोली या सगळ्यांनी एक भाव करून आपल्याकडे जे काय देण्यासारखं असेल आणि मागणारा आपल्याकडे मागायला आलाय किंवा मागणारा ज्याला गरज आहे असं आपण शोधून काढलाय त्या माणसाला यथाशक्ती चांगल्या भावनेने जो दान देतो आणि त्याची प्रतारणा करत नाही त्याला दान म्हणतात. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय आहे की अंतःकरणपूर्वक दान दिलं पाहिजे. ते माझं कर्तव्य असं समजून दान दिलं पाहिजे. आलं लक्षात? मग मला काही लाभ होईल, मला काही मिळायला पाहिजे असा भाव नको ठेवा. आणि दान दिल्यानंतर गुरूंना सांगणं ठीक आहे, कारण गुरूंजवळ सगळंच सांगावं असं भगवान शंकर पार्वतीला गुरुगीतेमध्ये सांगतात. पण दानाची आपण वाच्यता करत बसू नये. असं म्हणतात की उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळू नये, अशी दानातील गुप्तता पाळावी. पण तुम्ही गुरूंना का सांगावं? का तर ते तुम्हाला पुढे पुढे मार्गदर्शन करीत असतात. काय कर, काय करू नको, काय करायला पाहिजे. पण अशा रीतीने दान केलं पाहिजे. तेव्हा आपण पुढचा अध्याय पाहू ना, तर पुढच्या अध्यायामध्ये परत त्यांनी दानामध्ये प्रकार सांगितलेले ते त्यावेळी पाहू आपण. सात्विक, राजसिक, तामसिक 3 प्रकारचे दान सांगितले. ते आता नको घ्यायला, कारण आता आपण सगळे गुण पाहून घेऊया. तरी अर्जुना, वृक्ष ज्याप्रमाणे आपल्या फुलांच्या, फळांच्या, छायेच्या, मुळांच्या आणि पानांच्या बाबतीत आपल्या जवळ असलेल्या वास्तूची फसवणूक करत नाही, ज्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत आपल्याजवळ असेल त्या साधनाने श्रांत झालेल्या माणसाच्या मनाला संतोष होईल अशा रीतीने जो अडचणीत उपयोगी पडतो. आता माऊली एक उदाहरण देतात. ते म्हणतात की तुम्ही वृक्षाकडे जर पाहिलं तर वृक्षाची पानं जी असतात त्याचा देखील माणसाला उपयोग होतो. त्याचं फळ असतं त्याचा देखील माणसाला उपयोग होतो, माणूस, प्राणी, पक्षी यांना. पण त्याची सावली असते त्याचा पण उपयोग होतो. त्याची मुळं असतात ती पण कुठेतरी औषधामध्ये गुणकार त्याचा पण उपयोग होता. पण वृक्ष काय करतो? या चारही वस्तू ज्या त्याच्या असतात म्हणजे फांद्या, पानं, मुळं, फळं, सावली हे अतिशय निरपेक्ष भावनेने वाटसुरूला देऊन टाकतो. तो असं म्हणत नाही की हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा राजा आहे, हा साधा सेवक आहे, हा भिकारी आहे, असं तो काही बघत नाही. जो त्याला पाणी घालतो, त्याची सेवा करतो त्यालाही देतो आणि जो त्याच्यावर कुऱ्हाड चालून एखादी फांदी तोडतो त्याला पण देतो. तो सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय करतो? समभाव ठेवतो वृक्ष. असा समभाव ठेवून जो कोणी आपल्याकडे येईल त्याच्या मनाला संतोष होईल, त्याचं मन शांत होईल अशा रीतीने तुम्ही दानधर्म करा, असं माऊली आपल्याला इथे उदाहरण देतात. भेदभाव करू नका, सहजगत्या द्या, असं माऊली इथे आपल्याला सांगतात दानाच्या बाबतीमध्ये. आणि वृक्षाचं उदाहरण आपल्याला पुरेसं आहे. वृक्ष जर आपण पाहिलं तर कधीच भेदभाव करत नाही तो. बघा, ज्यांनी झाडाचं बी लावलं आणि मोठं केलं आणि त्या बंगल्यात दुसरे लोक राहिले तरी त्यांना तो फळं देतोच, त्यांना सावली पण देतो. आणि त्या झाडाच्या फांद्या मुळांपासून एखादा आजार बरा होणार असेल त्यांना तो कापू नका असं सांगत नाही. पण तो पाहिजे तेवढ्या फांद्या घे, मला नवीन फांद्या येईल, मला नवीन मुळं येतील बाबा. आणि शेजारच्या लोकांनी जरी ओरबाडायचा प्रयत्न केला, वाटसरूने जरी ओरबाडायचा प्रयत्न केला तरी अतिशय शांत वृत्तीने ते झाड त्यांना पाहिजे ते देऊन टाकतं आपल्याकडचं. तसा आपला भाव असला पाहिजे दान धर्म करताना, असं इथे माऊली आपल्याला सांगतात. हे परत आपल्याला काय दिसतंय की याचं उदाहरण कसलं? निसर्गामधलं उदाहरण. आणि वृक्षाचा अजून एक दुसरा गुण काय असतो की त्याला जास्त फळं आले ते असं झुकतं खाली आणि ते म्हणतो बाबांनो या आणि पाहिजे ते घेऊन जा. मनुष्य उलट करतात, जास्त पैसे, धन, गाडी, घोडा आला की अजून ताट लागतात. वृक्षाच्या विरुद्ध करतो बघा तुम्ही. म्हणून जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो आणि तसं आपण हे करतो, निरीक्षण करतो, त्याच्यावरती समाधी लावतो किंवा संयम करतो. संयम करणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं ध्यान करणे, मनातले सगळे विचार काढणे त्या गोष्टीवरती ध्यान करणे, त्याला संयम म्हणतात. संयम केल्याने काय होतं माहितीये का? ज्याच्यावर आपण संयम करतो त्याचे गुण आपल्याला कळायला लागतात. लक्षात आलं का? मी संयमाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, विषय निघाला म्हणून सांगतो. त्याची तुम्ही प्रॅक्टिस काही करावी असं मला म्हणायचं नाही. तसं अजिबात करू नका असं पण नाही. योग्य ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे.
देवावर आपण ध्यान लावलं, श्रीरामावर आपण ध्यान लावलं, तो उत्तम गोष्ट आहे. तसे श्रीरामामध्ये जे गुण होते, मर्यादा पुरुषोत्तम ते होते. एक आदर्श बंधू होते, एक आदर्श राजा होते, एक आदर्श पती होते, ते असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. आदर्श मित्र होते, ते गुण आपल्यामध्ये येतात. परंतु शंकर महाराजांचे एक शिष्य होते, जे पुण्यामध्ये नंतर राहायला आले, डॉक्टर धनगर त्यांचं नाव. धनगरांची पुढची पिढी देखील इथे त्यांची पुढची पिढी देखील पुण्यामध्ये राहते आहे. ते प्रॉपर नगरला होते आणि शंकर महाराजांच्या फार मोठ्या शिष्यांपैकी ते एक होते. आणि महाराजांनी त्यांना जाताना आपल्या अष्टसिद्धी त्यांना ते देऊन गेले होते महाराज. तर एकदा त्या नगरच्या गावामध्ये कोणीतरी एक फकीर आला आणि तो फकीर लोकांना काय काय गोष्टी सांगायचा. कोणाला तो सांगायचा की अमुक एक तिकीट ओढा लॉटरीचं, तुम्हाला या नंबरचं तिकीट ओढा, मग तुम्हाला एवढी लॉटरी लागेल, त्यातले काही पैसे मला द्या. ते खरं निघायचं, लोक करायचे. त्याला कळालं की गावामध्ये राहतात, तर कोणीतरी एक जण त्याला म्हणालं की चल तू धनगर साहेबांकडे, फार मोठा अध्यात्मात पोचलेला माणूस आहे आणि मोठ्या गुरूंचे ते शिष्य आहेत म्हणाले. मग ते फकीर यांच्याकडे आले, तर हे त्यांच्या समोर बसले होते. तर ते फकीर म्हणाले, यांनी त्यांच्याकडे पाहिलं बराच वेळा. ते म्हणाले, तुम्ही कोणता आकडा सांगितलाय म्हणे आता यांना लावायला, जो माणूस तुम्हाला घेऊन आला हा आकडा सांगितला म्हणे, त्या आकड्यावरती अजिबातच लॉटरीचं तिकीट लागणार नाही, मी सांगतो त्या आकड्यावर लागेल. ते वेगळा आकडा लिहून दिला बरं का. निकाल लागल्यावर धनगर साहेबांनी सांगितलेल्या आकड्यावरती तिकीट लागलं, त्याच्या आकड्यावर काही लागलं नाही. मग तो आला, मला असं कसं काय झालं. तो म्हणे फार सोपं आहे म्हणे, बघा म्हणे तुम्ही अमुक अमुक गुरुकडून अमुक अमुक ही विद्या शिकलेला. अहो म्हणे खरंय, तुम्हाला कसं कळलं. काय नाही म्हणे, मी तुमच्यावर संयम केला, तुमच्या मनातलं सगळं जाणून घेतलं, तुम्ही काय केलं, कुठून आला, काय करताय, आणि मी संयमाने ते पण बदलून टाकलं म्हणे तुम्ही सांगितलं. तर अशी संयमाची जादू असते. आलं लक्षात तुम्हाला. खरं काय होतं माहितीये का, ज्यावेळी आपण ध्यान करतो ना, ज्यावेळी आपण निर्विचार जर मन करून टाकलं, एकदम पूर्ण निर्विचार मन केलं, काहीच नाही त्या मनाने, नितळ आहे. जेव्हा सगळे विचार जातात, बुद्धी पण काम करत नाही, म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे परमात्मा म्हणजेच आत्मा. त्या अवस्थेला आपण ध्यानात जसं जसं पोचायला लागतो, 2 मिनिटं करता, 4 मिनिटं करता, तसं तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणं सोपं होतं. तर तिथेच परमात्मा तुमच्या हृदयातच आहे, तोच आत्मा बनून आहे, तो बाहेर नाहीये. हे त्रिकाळा बाधित सत्य आहे. कळालं का तुम्हाला. त्रिकाळा बाधितच हे अध्यात्मातलं गूढ आहे, हे अध्यात्मामधलं निचोड आहे. म्हणजे भगवान शंकर पार्वतीने ज्यावेळी प्रश्न त्यांना विचारला की काय केलं म्हणजे मनुष्य देव होईल ते मला सांगा, तो परमात्मा मला सांग. त्याने मी तुला गुरुगीता सांगतो, म्हणजे गुरुचं ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं, गुरु शिष्याचा संबंध कसा असावा हे सांगताना पहिल्याच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, भगवान शंकर पार्वतीला सांगतात, आत्मा ही श्री गुरु आहे. आत्मा हाच गुरु आहे, वेगळा गुरु नाहीच. आता लोक एखाद्या देहधारी माणसाला गुरु म्हणतात म्हणजे काय, की त्याला आत्मलाभ झालेला आहे. अलग लक्षात, त्याला त्याच्या आत्म्याचा लाभ झाला, त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, त्याच्या आत्म्याचं त्याला ज्ञान प्राप्त झालं. म्हणून ज्या देहात हे झालेलं असतं त्याला आपण देहधारी गुरु म्हणतो. इतकं साधं आणि सोपं आहे. तर म्हणजे ते तुम्ही एकदा जसं ते विचारांच्या पलीकडे तुम्ही जाल, आणि म्हणून साधना आवश्यक आहे, म्हणून साधन अभ्यास आवश्यक आहे. पण बहुतेक जण काय करतात, आता काही सध्या ध्यान करत नाही बरं का, आता आम्ही सध्या काही नामस्मरण करत नाही बरं का. अहो गुरु महाराज ते असं झालं, आता ते तसं झालं, कारणांची यादी मोठी असते, पण साधन मात्र करत नसताय मात्र नक्की असतं. तर साधन झालं पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, आणि आपण वेळ काढला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ, अन्यथा आपण पुढे जाणार नाही, हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, त्याला हा दान हे नाव आहे, जे दान मोक्षरूपी भूमिगत ठेवा, बघण्याकरता अंजन असे दान, हे दानाचे वर्णन असतो. आता माऊली पुढे अजून एक कुपित रहस्य सांगतात आपल्याला. ते काय म्हणतात, हे दानाचं वर्णन मी अर्जुना केलेलं आहे, हे तुझ्या लक्षात आले, दान कशाला म्हणतात, कशा निरपेक्ष भावनेने करायचं हे पण तुझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु ज्याला मोक्ष पाहिजे आहे, त्याला मोक्ष पाहिजे, हे दान कसं आहे म्हणाले, की मोक्षरूपी
जे भूमिगत ठेवा, जसं आपण म्हणतो एखादा माणूस म्हणतो की ज्याला ती दृष्टी, पायाळू माणसाला दृष्टी असते असं म्हणतात, की त्याला भूमिगत जो सोन्याचा ठेवा असतो ठेवलेला एखाद्या जमिनीच्या खाली सोनं पुरलेलं असेल रोजांनी कोणी, तर पायाळू माणसाला ते दिसतं असं म्हणतात. आणि ज्यांना तिथे जास्त धन असतं तो साप किंवा नाग म्हणून येऊन राहत असतो, त्याची जर आसक्ती असेल तर असा तो पक्का आणि खरा सिद्धांत. किंवा त्याने देह सोडल्यानंतर तो पिशाच्य म्हणून तिथे राहत असतो. बऱ्याच अशा घटना आहेत, कुठेतरी झाडावर ते पिशाच्य म्हणून राहत असं लक्ष ठेवत असत, माझं धन कोणी चोरणार तरी. हे सगळेच पिशाच्य होतात असा त्याचा अर्थ नाहीये. ज्यांना आसक्ती राहते देह सोडताना त्या धनाची ते होतात, किंवा ते साप नाग अशा काहीतरी बल्कमध्ये येऊन तिथे येतात, किंवा त्याच घरात मुलगा किंवा नातू बितू बनून येतात, आपलंच कमवलेलं धन आपणच भोगायला येतात. नाना प्रकार आहेत त्याच्यामध्ये, त्याच्या इच्छेनुसार देवाच्या परमगणी तो आलेला असतो. पण एखाद्याला भूमिगत धनाचा जो साठा आहे पाळू माणसाला दिसतो असं म्हणतात. पण मोक्ष जो आहे, मोक्षाचा जर मोक्ष आहे, भूमिगत जर मोक्ष आहे असं जर आपण कल्पना केली, मोक्ष भूमिगत नसतो पण सोन्यासारखा जर भूमिगत तो मिळायचा असेल तर काय त्याच्याकरता करायला पाहिजे, तर माऊली सांगतात त्याच्याकरता दान केलं पाहिजे. दान हा असा गुण आहे की तो तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. दान असा गुण आहे जो मोक्षापर्यंत घेऊन, हे ते एक रहस्य सांगता येते आपल्याला. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय की दानाचा जो गुण आहे तो आपण अंगीकारला पाहिजे. दर आठवड्याला आपल्या हातातून काही दानधर्म होतो का आपण पाहायला पाहिजे. एक पुस्तक आहे, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, अवलियांच्या सहवासात म्हणून कविराज जे होऊन गेले त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते फार मोठ्या गुरूंचे शिष्य होते आणि ते अनेक संतांना भेटले आणि प्रत्येक संतांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या बरोबरचे अनुभव लिहून ठेवले त्या पुस्तकामध्ये. तर त्याच्यामध्ये एका संतांना भेटल्यावर त्या संतांनी त्यांना एकच गोष्ट सांगितली, रोज दान काहीतरी होईल असं बघ, आठवड्याला काय दान, रोज काहीतरी दानधर्म व्हायला पाहिजे असं बघ म्हणे. माझे पण नाशिकमध्ये एक मित्र आहेत आणि ते मोठं समाजसेवेचं काम करतात, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होते आणि ते तिकडे धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचं मूळ गाव आहे, त्यांच्या गावाहून तिकडे रेल्वे जाते. ते म्हणले माझ्या वडिलांचं असं वैशिष्ट्य होतं म्हणे, आमच्या गावाहून जी ट्रेन जायची म्हणे, तर ती ट्रेन यायची काहीतरी दुपारी 12:30 वाजता वगैरे वेळ असायची, त्या ट्रेनवरून कोणीतरी आमच्या घरी यायचंच म्हणे त्या काळामध्ये. तो वडील, तो माणूस येणारा, कोण येणार आहे आज घरी त्याची वाट बघायची. अचानक त्यावेळी काही मोबाईल वगैरे नव्हते, लँडलाईनचे फोनही नव्हते. तो माणूस आल्यावर ते म्हणतात नाही याला जीव घालायचंच आहे आपल्याला, त्याच्याबरोबरच जेवण करू, त्याच्याशिवाय ते जेवत नसत. काय त्यांचा पण होता की कोणीतरी येणारच आहे लांबून आपल्या गावामध्ये, याची जेवणाची व्यवस्था करावी, त्याच्याबरोबर जेवण घ्यावं. एखाद दुसरं जेवण जास्त बनवलंच असायचं रोज. काही जणांचं कसं असं की रोज काहीतरी परोपकार झाला पाहिजे, रोज काहीतरी सेवा झाली पाहिजे, काहीतरी दानधर्म झाला पाहिजे आपल्या हातून, असा त्यांचा संकल्प असतो. आणि चांगला संकल्प ठेवण्यात काही वाईट नाहीये, आलं लक्षात. असा दानाचा संकल्प जर आपण ठेवू शकलो आणि तो पाळू शकलो अतिउत्तम आहे, काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये. आणि असं काय पुढे ते म्हणतात, आता दमाचे लक्षण. आता पुढचा गुण काय, दम. दम म्हणजे काय, नियंत्रण करणे, इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्याला दम म्हणतात. तर दम हा गुण आपण पाहूया. तरी विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला असता त्या संयोगात ताडातोडी निर्माण करून घालणे, संयोगाच्या स्थानी वियोग निर्माण करणे याला दम म्हणतात. तसा मातीचा गाळ आणि पाणी यांचा संबंध निवळीच्या बियांच्या योगाने तोडला जातो. म्हणजे याचा अर्थ काय, दम म्हणजे काय, की आता आपण घरामध्ये बसलोय आणि आपली ठरलेलं आहे की बाबा मी संध्याकाळी घरी 5:30 वाजता रोज अर्धा तास मी नामजप करणार आहे, असं ठरवलंय एखाद्या महिन्याने किंवा एखाद्या शिष्याने. एक उदाहरण घेऊया. आता 5:30ची वेळ आली, तेवढ्यात मोबाईल मध्ये टुंग आवाज आला आणि काहीतरी नोटिफिकेशन आलं. घेतला मोबाईल, पाहिलं, अरे व्हॉट्सअप मध्ये आलं बरं का, क्लिक केलं, त्यात गेल्यावर फेसबुक मध्ये गेलो, तिथून इंस्टाग्रामला गेलो, बघत 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 अर्धा तास केव्हा निघून गेला कळलंच नाही. आजचं नामस्मरण गेलं, चला एक दिवस नामस्मरण टाळल्याने काय होतंय, काय हरकत आहे नाही केलं तर. मग नंतर लक्षात तर आज आपल्याला ते काय भाजीपाला आणायचा होता, ठीक आहे आज डाळी साळीचं काहीतरी जेवण बनवून टाकू, आज नाही आणला भाजीपाला तर काय बिघडतोय, अजून अर्धा तास चाललाय मोबाईल. आता हा मोह निर्माण झालाय डोळ्यांना मोबाईल बघायचा, बरोबर आहे. म्हणजे इंद्रिय, डोळे नावाचं जे इंद्रिय त्याचा संयोग कशाबरोबर आला, मोबाईल बरोबर. मग याच्यामध्ये ताडातोडी करणे, माऊली काय म्हणजे ताडातोडी करायची म्हणजे काय करायचं, याच्यात बाधा आणायची काहीतरी आणि विरुद्ध विचार, नाही मला आज नामस्मरण करायचंच आहे,
माझं नामस्मरण मला वाढवायचंच आहे. मग मनाला आवर घालायचा, डोळ्यांना आवर घालायचा आणि ते बाजूला ठेवून द्यायचं. मी नंतर पाहिजे नोटिफिकेशन, काही घाई नाही आता मला, आणि मी माझं अर्धच नामस्मरण करून घेईन. किंवा गेलो लग्नाच्या पंक्तीमध्ये, जेवण व्हायला आलंय, कोणीतरी ओळखीचा आला, बोलतो काय तुम्ही श्रीखंड खाल्लंच नाही? हो, तुम्ही म्हणता आम्ही खाल्लंय. अहो नाही हो, अजून एक माझ्या हातचं घ्या, एक पळीभर. अजून कोणीतरी आत्याबाई आली, तिने अजून एक पळी वाढली, अजून एक आला त्याने एक पळी वाढली. बाजूला मिस्टर असतात ते बायको मिस्टर, अहो ते डायबिटीस आहे तुम्हाला माहिती आहे की नाही? तो तर एक दिवसाने काय होतं डायबिटीस? डॉक्टरांकडे तर 3 महिन्यानेच जातो, एक दिवसाने काय होणार आहे काय? आता काय आलंय की जिभेचा संयोग श्रीखंडा बरोबर आला. जीभ एक इंद्रिय आहे. कुठला विषय आला? खाण्याचा विषय आला. बरोबर आहे की नाही? म्हणजे इंद्रियाचा संयोग विषयावर आला की ताडातोडी निर्माण करणे, ते तोडून टाकणे. मग काय तुम्ही सांगू शकता? नाही हो, जरा डॉक्टर रागवतात आमचे, मी खाऊन घेतलेलं श्रीखंड बऱ्यापैकी खाल्लंय, मी खाणार नाही. म्हणजे काहीतरी करून तो विषयाशी संयोग येऊ देणं, न येऊ देणं, याला दमन म्हणतात. इंद्रियांचं दमन करणं. ते दमन जर करता आलं आपल्याला तर आपलं जीवन सुखी होतं. दमन नाही करता आलं तर जीवन दुःखी होतं. इतकं साधं आणि सोपं आहे. मग याच्यात ताडातोडी करणे म्हणजे इंद्रियामध्ये आणि विषयामध्ये ताडातोडी करणे, याला दमन म्हणतात. मग माऊली काय उदाहरण देतात? ते म्हणतात बघ, तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहे, पाणी आणलं भरून, पाण्यामध्ये गाळ आहे खूप, आणि स्वच्छ पाणी तर प्यायला पाहिजे. मग निवळीच्या बिया पूर्वीच्या काळी पाण्यामध्ये टाकत असतील त्या काळात. तर निवळीच्या बियांनी काय होतं की गाळ खाली बसतो आणि शुद्ध पाणी वर येतं. मग साध्या ग्लासने शुद्ध पाणी काढून घेतलं बाजूला. तर निवळीच्या बिया काय काम करतात? गाळामध्ये आणि पाण्यामध्ये ताडातोडी करतात. तसं निवळीच्या बियाचं काम करा तुम्ही, आणि इंद्रिय आणि विषयामध्ये ताडातोडी करा. असं माऊली साधा सिंपल संदेश आपल्याला देतात. आणि ही जी परीक्षा आहे ना, इंद्रियांचा विषयाशी ही दिवसभर चालू असते, 24 तास चालू असते आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. 24 तास मन कुठेतरी भटकत असतं. काही ना काहीतरी त्या मनाला, मनाचं काय माहिती का, ते निगेटिव्ह गोष्टींकडे लवकर धावतं. दुसरी गोष्ट, त्याला काहीतरी सोपं हवं असतं, सहज हवं असतं, ज्याच्यात बैठक आहे, अभ्यास आहे, असं त्याला काही नको असतं. आणि वाईट सवय ते लवकर लावून घेत. आज एक दिवस नाही उठलो तर काय बिघडलंय, आज नाही गेलो वॉकला काय फरक पडतोय एक दिवस, मग 2, 3, 4 दिवस कोणीतरी भेटल्यावर म्हणतो थोडं वजन वाढलेलं वाटतंय बरं का तुमचं. हा, ते 15 दिवस गेलोच नाही बरं का, उद्यापासून सुरू करतो. उद्यापासून सुरू करणारा पुढच्या कॅलेंडरलाच उगवतो डायरेक्ट, मध्ये तो ग्राउंडवर दिसतच नाही आपल्याला. तसं तो प्रकार आहे. म्हणून इंद्रियांवर दमन आणणे हे, आणि आपण रोज स्वतःलाच विचारायचं, आज मी इंद्रियांवर दमन आणलं का माझ्या? स्वतःचं ऑडिट करायचं, आणि मग ते आपल्याला कळायला लागतं. नाही तर नवरा पण सांगतो बायकोला, किंवा बायको नवऱ्याला सांगतात, अहो तुम्ही गेला नाही 4, तुझी काय किटकिट चालली सारखी माझ्या पाठी, मी बघेल ना माझं. तो ऑफिस मधला राग तिच्यावर काढत असतो. ती चांगलं उदाहरण सांगत असते, अहो तुम्ही गेलाच नाही फिरायला, तुम्ही रोज जाता, 8 दिवस झाले तुम्ही गेलेलाच नाही. असतो ऑफिस मधला राग, ती सांगते चांगल्या हेतूने, पण तो काढतो वेगळ्या पद्धतीने. म्हणून दमन हे फार महत्वाचं आहे. पुढे माऊली म्हणतात, त्याप्रमाणे इंद्रिय विषयांचा संबंध तोडण्याकरता इंद्रियाच्या दारात कोणत्याही विषयाचा वारा होऊ देऊ नये. ती इंद्रिय एकत्र बांधून प्रत्याहाराच्या हाती द्यावीत. तर माऊली काय म्हणतात की असा जो इंद्रियांचा संबंध विषयांशी येतो, तर ते इंद्रियांचं जे द्वार आहे, इंद्रियाचं द्वार जे आहे, त्या द्वाराजवळ विषयाचा वाराच वाहू द्यायचा नाही म्हणे, आपण येऊच द्यायचे नाही विषय तिथे. मग काय होईल? त्या इंद्रियांना प्रत्याहाराच्या ताब्यात द्यायचं. प्रति आहार म्हणजे विरुद्ध गोष्ट करायला लावायची त्या इंद्रियांना. म्हणजे तुम्ही जर प्रत्याहार केला, इंद्रियांना वागू दिलं नाही मनासारखं, तर तुमच्या जीवनावरती कंट्रोल येतो, अन्यथा जीवनावरती कंट्रोल येत नाही. हे त्यावेळी जे सांगितलं ते आजही सत्य आणि पुढेही सत्यच राहणार आहे. मग आत्मलाभाच्या दिशेने मन शुद्ध राहतं, नाही तर मन काय होतं, अशांत झालेलं असतं. ते फेसबुक, व्हॉट्सअप किंवा दुसरं काही पेपर वाचला नको त्यावेळी, की मग ते मन डिस्टर्ब असतं. मग ते काय होतं, ध्यान लावलं आणि इराण आणि इराकचं युद्ध दिसतंय, मग ट्रम्प साहेब काय बोलतात ते दिसतंय, मन ट्रम्पकडे आहे आणि इकडे ध्यानात डोळे मिटलेले, अशी अवस्था होऊन जाते आपली. बरोबर आहे की नाही? त्यामुळे जेवढं विषयांपासून लांब राहाल तेवढं ते तुम्हाला सोपं जाईल, असं माऊली इथे सांगतात. आता आपण थोडं थांबूया. बाकीचं जे आहे, बाकीचे जे गुण त्यांनी सांगितले गीतेमध्ये श्रीकृष्णाने, आणि ज्यांचं निरूपण माऊलींनी केलं फार सुंदर आणि छान आहे, त्याच्यावरच एक अध्याय दिला, आणि हा महत्वपूर्ण अध्याय आहे असं मी तुम्हाला सांगेन.
आपण सर्वजण आलात आणि प्रवचन ऐकण्याची इच्छा केली. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम.